जोहार. दामोमोळ ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण शिक्षक भरती अभियोग्यता बुद्धिमत्ता आणि चाचणी परीक्षा तीनच्या बाबतीमध्ये परीक्षा परिषदेने जे नोटिफिकेशन काढलेलं आहे मे जून समथिंग या 2 महिन्याच्या रेंजमध्ये ती परीक्षा होणार आहे असं परीक्षा परिषद पुणे म्हणतंय. आणि त्यामुळे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जे मागासवर्गीय मुलं आहेत त्या मागासवर्गीय मुलांना ज्या काही अडचणी येतात म्हणजे क्लासेस लावावा, क्लासेस न लावावा, मग अभ्यास कसा करावा. बरीचशी आपल्याला माहिती आहे की मागासवर्गीयांची मुलं आहेत ते जॉब करून किंवा जे काही छोटं मोठं काम असेल ते करून आणि परीक्षेची तयारी करत असतात. तर कशा पद्धतीने तयारी करावी या बाबतीमध्ये आजचा हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे. आणि ही जी मुलाखत आहे ती मुलाखत तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. आपल्या या चॅनलला आपल्या या मुलाखतीमध्ये रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथे कार्यरत असलेले 2022च्या परीक्षेच्या माध्यमातून ते उत्तीर्ण झाले. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022च्या परीक्षेमध्ये त्यांना 117 मार्क होते आणि अनुसूचित जमातीच्या कास्ट मधून ते रायगड जिल्हा परिषद शाळा अलिबाग येथे सध्या ते कार्यरत आहेत. मी हेमंत पाटील सरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. माझे ते चांगले मित्र आहेत. ते स्वतः पालघरमधूनच येतात आणि त्यांनी कशा पद्धतीने या सर्व प्रक्रियेमध्ये 2022च्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये अभ्यास केला त्याच्या बाबतीत त्यांना काही प्रश्न विचारूया आणि त्यांना बोलतं करूया. तुम्ही या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जे थर्ड टेटचा अभ्यास करण्यासाठी इच्छुक आहे, देण्यासाठी इच्छुक आहे त्यांच्यापर्यंत या व्हिडिओची लिंक जरूर पोहोचवा. मी सुरुवातीला पाटील सरांचा थोडक्यात परिचय करून देतो. त्यांचं नाव आहे हेमंत मगन पाटील आणि ते सध्या रायगड जिल्हा परिषद शाळा अलिबाग श्रीवर्धन तालुक्यामध्ये ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आणि त्यांचं काम असं आहे की ते उपक्रमशील शिक्षक असल्यामुळे ते लवकर फेमस झाले. आणि आज आपण त्यांना या युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणण्याचं कारण हे आहे की त्यांना 116 मार्क पडलेले आहेत. आणि त्यांनी 116 मार्क कशा पद्धतीने पडले त्याच्याविषयी सर या ठिकाणी मी तुमचं पहिल्यांदा माझ्या चॅनलला खूप स्वागत करतो. आपण डायरेक्टली या व्हिडिओला सुरुवात करूया. सर मला सांगा की शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या पूर्वी मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही शिक्षक होण्याचं स्वप्न बघितलं तर तुमचं डीएड कधी झालं आणि त्यानंतर तुम्ही हे स्वप्न कोणाच्या सांगण्यावरून किंवा तुम्हाला असं काय वाटलं की मी शिक्षक व्हावं. सर्वांना जोहार. येणाऱ्या थर्ड टेट साठी सर्वांना शुभेच्छा. सरांनी चांगला प्रश्न विचारला की तुम्हाला शिक्षक का व्हावं असं वाटलं आणि माझं डीएड कधी झालं. माझं डीएड 2009 साली मी सुरुवात केली आणि 2011ला पूर्ण केलं. डीएड मी शहापूर ठाणे जिल्ह्यातील शहापूर या ठिकाणी केलं. माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. माझे वडील पण जिल्हा परिषद मध्ये पालघर येथे शिक्षक होते. माझे आजोबा पण शिक्षक होते, पणजोबा पण शिक्षक होते. घराला एक शिक्षकांचा वारसा होता आणि वडिलांचं स्वप्न होतं की तू एक शिक्षक व्हावं, म्हणून हे मनाशी मी बाळगलं आणि मी शिक्षण या क्षेत्रात सुरुवात केली. थँक्यू सर. तर आता आपल्या या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या आपण टेट 3च्या माध्यमातून तुम्हाला बोलतं करायचं आहे की कारण तुम्ही आहात, मी आहे, मागासवर्ग आणि ग्रामीण भागातून आलेलो आहे. ग्रामीण भागामध्ये खूप साऱ्या अडचणी असतात परंतु त्याही अडचणींवरती मात करून आपल्याला पुढे जायचं असतं. त्यामुळे मला हे सांगा की तुम्ही 116 मार्क जे घेतले त्या 116 मार्क घेण्यामागे तुमची अभ्यासाची पद्धत नेमकी कशी होती एक, आणि तो अभ्यास करत असताना तुम्ही किती तास अभ्यास केला आणि कशा पद्धतीने केला. टेट 2 यांचं जेव्हा नोटिफिकेशन ज्या दिवशी आलं त्या दिवशीच मी ठरवलं की आता आपल्याला तयारी करावी लागेल. कारण मी एका एनजीओ मध्ये फील्डवर्कचं काम करतो. फील्डवर्क जवळपास 8 तासाचं ते फील्डवर्क काम आणि 2 तास प्रवास, असे माझे ते 10 तासांचा तो वेगळा होता. आणि 14 तासामध्ये काय करायचं या दृष्टिकोनातून मी काय केलं की जी परीक्षा परिषदची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती त्यांनी अभ्यासक्रमाचे कंटेंट दिले होते की तुम्हाला कोणकोणत्या पद्धतीचे टॉपिक्स येणार आहेत. त्या टॉपिक्सची एक मी यादी बनवली. त्या यादीमध्ये आपल्याला कोणता येणार आहे, जसं अवकाशीय क्षमता आहेत,
जसं गणनीय क्रिया आहेत, अंकगणित आहेत, त्यामध्ये आपल्याला बैठक व्यवस्था आहे, रांगेतील स्थान आहे. त्या अशा घटकांची एक यादी बनवली आणि त्याच्यामध्ये पण आता समजा रांगेतील स्थान आहे, तर त्याच्यामध्ये पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 1 म्हणजे आपण त्याला म्हणतो की रांगेतील स्थान ते पार्ट असतात म्हणजे सोपं, कठीण, थोडं कठीण, कठीण अशा पद्धतीचे जे प्रश्नक्रम असतो, तो प्रश्नक्रम समजून घेतला आणि त्यानुसार अभ्यास करणं सुरू केलं. पण सुरुवातीला जो अंकगणित आणि बुद्धिमत्ता, अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता असे एकूण 200 प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची यादी तयार केली आणि कोणकोणते घटक येणार आहेत, त्या घटकांचा सखोल अभ्यास केला. जवळपास त्या 14 तासांपैकी जवळपास मी 6 ते 7 तास कंटिन्यू त्याचं लेखन, वाचन आणि सराव सुरू ठेवला. म्हणजे एकंदरीत सरांचा जो अनुभव आहे तो वाचायला जो आहे ते फील्डवरती काम करायचे. म्हणजे त्यांचा जो जॉब होता तो फील्ड वर्कचा होता आणि फील्ड वर्क करून आल्यानंतर घरी आल्यानंतर ते 5-6 तास अभ्यास करायचे आणि 5-6 तास अभ्यास करून त्यानंतर त्यांना हे यश आहे ते मिळालेलं आहे. जे मला असं वाटतं की त्यांनी जो प्रेफरन्स दिला होता, दुसऱ्या प्रेफरन्सला त्यांचा या ठिकाणी रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये जिल्हा परिषदेला नंबर लागलेला आहे. हे एकंदरीत या ठिकाणी आपण हे एक ग्राह्य धरू की आपल्याला टेट 3चा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला खडतर अभ्यास केल्याशिवाय खडतर. गत्यंतर नाही. आपल्याला कुठलीही परीक्षा सोपी नसते हे. आणि दुसरी गोष्ट मागच्या भरतीचा जर अभ्यास केला म्हणजे आपल्या टाइमचा जर भरतीचा जर अभ्यास केला तर 80% पदभरती झाली होती. 80% म्हणजे तर 10 70% झाली की किती पण जागा येऊ, उद्या 4,000 येऊ, 5,000 येऊ, 10,000 येऊ, पण त्याच्यामध्ये आपली जागा हे Fix फिक्स असेल. घालून अभ्यास करायला हवा. आणि सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की त्यांनी 5-6 तास अभ्यास केला, तुम्ही 8 तास. करा, 8 तास करा, 2 तास करा, 4 तास करा, तो तुमचा विषय असला तरी पण अभ्यास केल्याशिवाय कुठेही गत्यंतर नाही. सर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे बोलू की आपल्या या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये 200 मार्कांचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते कशा पद्धतीने असतं एक, आणि दुसरी की या परीक्षेसाठी किती वेळ असतो? या परीक्षेसाठी 120 मिनिटे असतात आणि तुम्हाला प्रश्न असतात 200. पहिल्यांदा तुम्ही जसं बोललात ना की मागासवर्गीय मुलांनी काय केलं पाहिजे, तर पहिल्यांदा सगळ्या कम्प्युटर, संगणक आहे, संगणक हाताळण्याचं चांगलं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. मुलांचे मार्क्स तिथे जातात. मुलांना संगणक हाताळण्याचं प्रशिक्षण नसल्यामुळे तिथे मुलं घाबरतात. मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय की माझ्या समोर असलेल्या ज्या महिला भगिनी होत्या परीक्षेच्या टाईपमध्ये त्यांना माऊस हाताळता येत नव्हता किंवा जे स्क्रोलिंग बार होता ते खालती वरती जे करायचं होतं ते काही जमलं नाही मुलांना. आणि म्हणून मग एंडिंगला 50-70 प्रश्न राहून गेले. आणि बऱ्याच जणांच्या अशा चुका होतात की आपल्या घड्याळामध्ये बघतात आणि समोरच्या स्क्रीन मध्ये ते बघत नाही आणि त्यामुळे मग ते कन्फ्युजन होतात आणि तो टाइम आउट होतो. पण यामध्ये मला हे सांगा की जे काही 200 मार्कांचं असतं त्या 200 मार्कांमध्ये अभियोग्यता आणि बुद्धिमत्तेला वेटेज कोणाला कसं आहे? बुद्धिमत्तेला आहे 80 आणि अभियोग्यतेला 120. तर आपण जास्त वेटेज बुद्धिमत्तेला द्यायचं, कारण तो एक मोठा पार्ट आहे. आपल्याला वाटतं 80, पण सगळ्यात जास्त मार्क मिळवून देणारा तो पार्ट आहे. आणि अभियोग्यता पार्ट असं आहे की त्याच्यामध्ये काही प्रश्न हे आपल्यासाठी खूप सोपे असतात. 200 प्रश्न सोडवताना सुरुवातीला एक काम करायचं की जेवढे सोपे आहेत हे प्रश्न अगोदर सोडून घ्यायचं. काय होतं की आपण सुरुवातीचेच कठीण प्रश्न सोडून घेतो आणि टाइम पटापट निघून जातो. आणि नंतर तुम्ही 2022ला जी अभियोग्यता झाली त्यामध्ये मीम्स आले बघा की सगळ्यात जास्त गोळ्या म्हणजे सगळ्यात जास्त तुक्के मारले. ते तुक्के का मारले, तर टाइम मॅनेजमेंट न झाल्यामुळे ते केलं. तर अगोदर आपल्याला जेवढे प्रश्न येतात ते सगळे सोडून घेतल्यानंतर आपण जे मोठे प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजेत. आणि एक प्रश्न सोडवला की त्याला निगडीत 4-5 प्रश्नांची उत्तर सहज निघून जातात. म्हणून प्रश्न सुटणं खूप महत्वाचं आहे. नाही, याच्यामध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे की आपल्याला 80 मार्क हे बुद्धिमत्तेवरती आणि 120 मार्क हे अभियोग्यतेवरती असतात. असे टोटल 200 गुणांचा हा पेपर असतो असं आपण या ठिकाणी मानू. आणि 120 मिनिटं, तर यामध्ये मला वाटतं सर 1 मिनिट सुद्धा एका प्रश्नाला भेटत नाही. असेही अभियोग्यतेचे बुद्धिमत्तेचे प्रश्न असतात. सिटिंग अरेंजमेंटचे प्रश्न जर आपण बघितले तर ते सोडवायला आपल्याला निदान म्हणजे जर आपण एक ग्रामीण भागाचा विचार केला, क्लासेस न लावले तर त्या ठिकाणी आपण असं बघूया की 5 पेक्षा जास्त मिनिटं सहज जातात. आणि मग त्यामध्ये आपल्याला 5 जे 4-5 त्याच्यावरती सब प्रश्न असतात त्याची पैकीच्या पैकी मार्क पडण्याचे चान्सेस पण फार कमी असतात. कमी असतात त्याचं कारण असं आहे की जर आपण सेटिंग अरेंजमेंट चुकीचं केलं तर वेळ पण गेला आणि मार्क पण गेले. एक सेटिंग अरेंजमेंट चुकली म्हणजे तो पूर्ण प्रश्न चुकला. आणि त्यामुळे सिटिंग अरेंजमेंट असतील किंवा जे कुठं प्रश्न असतील तर त्यांच्या बाबतीमध्ये एकंदरीत जास्तीत जास्त सराव मोस्ट इम्पॉर्टंट आहे या सगळ्या परीक्षेमध्ये. तर आता ही जी काही टेट 3 येते तर सरांच्या मार्गदर्शनानुसार आपल्याला हे करायचं आहे की 120 मार्कांमध्ये तुमचं मराठी, इंग्रजी म्हणजे भाषिक क्षमता, इंग्रजी, मराठी असेल आणि यामध्ये सगळ्या गोष्टी अवकाशी एक शब्द असतील ते सगळं त्यामध्ये येतं. आणि ते 120 पैकी निदान मला असं वाटतं की तुमचा स्कोअर बघता मिनिमम आपण 90+ जर गेलो, 90+, 120 पैकी 90+ गेलो
आणि बुद्धिमत्तेमध्ये 80 पैकी 50 प्लस गेलो तर आपण सहज 120 130 प्लस आपण जाऊ शकतो. तर यामध्ये सर मला ह्याला जोडून हा प्रश्न विचारायचा आहे मला, की हे सगळं आपण बोलतोय आता आणि आपल्याला आता बऱ्यापैकी अभ्यासक्रम वगैरे आहे, माहिती की अभ्यासक्रम बुद्धिमत्तेचा आहे, मॅथ्स आहे, म्हणजे रिझनिंग मॅथ असेल आणि आपलं अभियोग्यतेवरती जे काही प्रश्न येतात त्याच्यावरती आहे. तर मला हे सांगा, की 2017ला झालेली परीक्षा, जी महापरीक्षा पोर्टलने घेतली होती आणि आता 2022ला घेतलेली IBPS कंपनीने परीक्षा आहे. याच्यामध्ये डिफरंट काय? खूप डिफरंट आहे. 2017ला जी परीक्षा घेतली ती आपल्या ज्या याच्यामध्ये 2000 मध्ये स्पष्ट त्यांनी उल्लेख दिला होता, त्यांनी अभ्यासाचं हे दिलं होतं, सिलेबस दिलं होतं, त्यानुसार दिलं होतं. पण 2022ला जी परीक्षा घेतली त्यामध्ये अचानक म्हणजे अभ्यास केला शिक्षकाचा आणि परीक्षा पेपर आला बँकेचा, अशा पद्धतीने गोंधळ उडाला होता. म्हणजे जेव्हा पहिली परीक्षा झाली बघा 22ला झाल्यानंतर माझा पेपर होता 25ला आणि तुम्ही मला कॉल करून सांगितलं की सर पेपर पॅटर्न तो वेगळाच आहे. त्या दिवशी मी एवढा गडबडून गेलो आणि तुम्ही जे टॉपिक सांगितले की सर हा टॉपिक आलाय, तो टॉपिक आलाय, तो टॉपिक आलेला आहे, मी सर्वांची यादी काढली आणि ते सगळेच जे मुद्दे आहेत ते एकदम बारकाईने अभ्यासले आणि परीक्षेला गेल्यानंतर अत्यंत खूप छान फायदा झाला. पण त्यासाठी सर सांगतो सराव खूप केला. सराव अक्षरशः 8-8 तास त्या दिवशी मी झोपायचो नाही, 8-8 10-10 तास मी सराव केला. ऍक्च्युली काय झालं मित्र, की माझी परीक्षा दुसऱ्या दिवशी होती आणि सरांची थोडी अजून 7-8 दिवसानंतर होती आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे की मुलांनी अभ्यास करताना 2017च्या टेट वरती अभ्यास 2017च्या टेट वरती केला. परीक्षा मात्र घेतली IBPS कंपनी. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे, ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी पण आपण सांगू की IBPS कंपनी ही बँकिंग क्षेत्रातली नावाजलेली कंपनी आहे आणि त्याचं जे काही मटेरियल आहे ते मटेरियल मराठी लँग्वेज मध्ये मिळत नव्हतं आणि त्यामुळे एकंदरीत काय झालं की मुलांकडे पुस्तकं त्या प्रमाणात अवेलेबल नव्हती आणि जी काही पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल होती ती 2017च्या ज्या प्रश्नपत्रिका होत्या त्याच्या बेसिसवरती ते सगळे तयार केले होते आणि त्यामुळे अचानक IBPS कंपनीचा पॅटर्न आल्यानंतर त्या ठिकाणी मुलं गोंधळून गेली. अभ्यास केला जुना, त्यांना असं वाटलं की आता प्लस वालेच उदाहरणं येतील, मायनस वाले उदाहरणं म्हणजे सरळ व्याज येईल, चक्रवाढ व्याज येईल, गुणोत्तर प्रमाण येईल, तसं काही आलंच नाही. आणि त्यामुळे ही गोष्ट मित्र लक्षात ठेवा की पॅटर्न इज बेस्ट. पॅटर्न हा अभ्यास करा. जी मुलं CTT पास आउट होतात त्यांना एवढं माहिती आहे की पॅटर्न आणि CTT पोरं पास आउट नाही होत त्याचं कारणही पॅटर्न आपल्याला माहिती नाही. तर एकंदरीत IBPS कंपनीचा पॅटर्न जो आहे तो पॅटर्न लक्षात घ्या. अजूनही जरी आपल्या परीक्षा परिषदेने सिलेबस जरी जाहीर केला नसेल पण सिलेबस मध्ये काही फरक येणार नाही. सिलेबस ऑलरेडी त्यांनी आपल्या 22च्या परीक्षेच्या संदर्भामध्ये दिला होता पण वाचला नव्हता, साईटवर पण आहे. आणि तोच विषय असतो सर की काय होते की आपल्या ग्रामीण भागातली मुलं जी आहेत ती मुलं आपल्या मार्केटमध्ये आलेलं जे काही पुस्तक आहे त्याच्यावर आपण बोलतो, पण जी काही पुस्तकं आहेत ती घ्यायचं म्हणून घ्यायचं आणि अभ्यास करायचा, ना पॅटर्न माहिती ना काही माहिती नसतं. आणि मग त्यामुळे मग अचानक असं होते की परीक्षेला गेलो पुस्तकं वाचून वेगळं आणि तिथे मात्र प्रश्न आले वेगळे, कारण आपण वेगळ्या पॅटर्नचा अभ्यास केला आणि पॅटर्न आला वेगळा. तर IBPS पॅटर्न हा आहे तो त्या ठिकाणी करा. आणि आतापर्यंत म्हणजे महाराष्ट्र शासनाने IBPS प्लस TCS या कंपन्यांना मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे IBPS कंपनीने आतापर्यंत ज्याही काही विभागांच्या परीक्षा घेतलेल्या आहेत तर त्या विभागांच्या परीक्षांमध्ये त्यांनी कशाला वेटेज दिलंय, म्हणजे रिझनिंग मध्ये कशाला वेटेज दिलंय, मॅथ्स मध्ये कशाला वेटेज दिलंय, मराठीमध्ये कशाला वेटेज दिलंय, म्हणजे बऱ्यापैकी आपण विसरून गेलो होतो अलंकार आणि अलंकार पण असे विचारले जातात. पण यासाठी सर याला जोडून माझा हा प्रश्न आहे की IBPS पॅटर्नचा अभ्यास करत असताना किंवा IBPS पॅटर्नला सामोरं जात असताना तुम्ही 2022च्या त्या परीक्षेच्या संदर्भामध्ये कुठलं काही संदर्भ साहित्य वापरलं होतं का ते, आणि कोणत्या विषयाला कशा पद्धतीने किंवा असं काही तुम्हाला आठवत नसेल की कुठली पुस्तकं वगैरे वापरली असेल संदर्भ साहित्य तर प्रेक्षकांना सांगा. सर असे संदर्भ साहित्य वापरताना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी पहिल्यांदा यादी बनवली, कोणते टॉपिक येतात त्या टॉपिकशी रिलेटेड. मग मी यादी तयार केली आणि त्या यादीनुसार चालत चला समजा बैठक व्यवस्था आहे. मग बैठक व्यवस्था हा भाग मला समजून घेण्यासाठी मला कोणत्या पद्धतीने मग युट्यूब पण बघितलं मी. युट्यूबचे एक YG अकॅडमीचं चॅनल आहे, ते पण छान आहे. मग त्याच्यामध्ये पार्ट 1, पार्ट 2, 3 त्यानंतर मग पुस्तक होतं यांचं होतं टेट 2020 विद्याभारतीचं. त्यामध्ये त्यांनी क्वेश्चन दिले होते की बैठक व्यवस्था कशी सोडवावी, म्हणजे कशा सोडवाव्यात. मग इकडचं युट्यूबचं कंटेंट त्यांचं कंटेंट असं मॅच करून मी त्याचा सराव करायचो. मग त्याच्यामध्ये पण सोपं, थोडं कठीण अशा पद्धतीने प्रत्येक कंटेंट मध्ये मी त्याच्या टाईपनुसार म्हणजे सोपं, मध्यम, कठीण यानुसार प्रत्येक गणित सोडवत गेलो. आणि त्यासाठी मी युट्यूब, त्यानंतर विद्याभारतीचं पुस्तक आणि त्यानंतर जे आपले मॉक टेस्ट असतात, या मॉक टेस्ट ऑनलाईन असतात त्या मॉक टेस्ट सोडवल्या. म्हणजे IBPS पॅटर्नचा अभ्यास करत असताना
आपल्याला कशा कशा पद्धतीने सांगड घालावी लागेल. म्हणजे मुळात सर हे गोष्ट तर आहे की आपल्याकडे जो काही वेळ असतो तो कमी असतो. खूपच. म्हणजे आता हे फार बरं झालं की आयबीपीएस कंपनीने डिक्लेअर केलं की मे किंवा जून या समथिंग मध्ये, म्हणजे आपण एक अंदाज बांधूया की आपली 2022 ला ज्यावेळेस परीक्षा झाली 23 सालामध्ये, ती फेब्रुवारी एंड आणि प्लस मार्चचा पहिला. तर असं मे बी जर झालं तर बऱ्यापैकी अजूनही एप्रिल महिना आहे आणि तो टाइम आहे. त्यामुळे दीड महिन्यामध्ये आपण बऱ्याचशा पद्धतीने सराव करू शकतो. आता राहिला विषय की यामध्ये सरांनी ज्या पद्धतीने अभ्यास केलाय की त्यांनी युट्यूबचे काही चॅनल्स आहेत, ते चॅनलच्या माध्यमातून थोडक्यात माहिती त्याच्यामध्ये कशा पद्धतीने रिझनिंगचा अभ्यास करायला हवा, प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी प्रश्नपत्रिका सोडवून जे घेत होते त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्याचा सराव केला. आणि ज्या ऑनलाईन गुगलला मॉक टेस्ट असतात तर त्या मॉक टेस्ट वगैरे त्यांनी सोडवल्या. आणि जे काही स्थानिक लेवलला जे काही पुस्तकं आहेत, ती पुस्तकं विद्या भारती असेल, के सागर असेल, के सागर ते सगळे पुस्तकं त्यांनी रेफरल केलेले आहेत. पण मला सर याला जोडून हा एक प्रश्न उद्भवतो की 116 मार्क पडत असताना तुम्ही ऑनलाईन क्लासेस जॉईन केले होते का, किंवा ऑफलाईन क्लासेस पैसे भरून जॉईन केले होते का, किंवा तुम्ही सेल्फ स्टडीने अभ्यास केला? सर ऑनलाईन क्लासेस किंवा ऑफलाईन क्लासेस असं कोणताही क्लासेस लावला नाही. त्याचं कारण असं होतं की माझे फील्डवर्क 8 तास आणि प्रवास माझा 2 तास, आणि घरामध्ये एक छोटी मुलगी असल्या कारणाने वेळ नाही, म्हणून ही सगळी सेल्फ स्टडी केली. आणि त्यामुळे तुमचं पण मार्गदर्शन होतं. तुमच्या मार्गदर्शनामुळे काही जे टॉपिक्स होते त्या टॉपिक्सचा मी चांगला अभ्यास केला. पण सर आयबीपीएस पॅटर्न मध्ये एक गोष्ट लक्षात येते की सिलेबस आहे हा लिमिटेड आहे. महापोर्टल परीक्षा घेत होती ना, याचे सिलेबस जास्त होते. पण आयबीपीएस पॅटर्न मध्ये जर आपण प्रत्येक घटकाची जर यादी केली तर इतर परीक्षापेक्षा याच्यामध्ये लिमिटेड आहेत पॉइंट्स, आणि त्याचा चांगला योग्य नियोजन करून चांगला अभ्यास केला ना तर आता माझा 116 आहे. जर मी चांगला प्रयत्न केला तर ते 160 पण होईल. म्हणून आयबीपीएस पॅटर्न आहे, बँकेचा पॅटर्न आहे म्हणून घाबरून जायची अजिबात गरज नाही. लिमिटेड आहेत सगळे घटक. या घटकांचा व्यवस्थित यादी करून चांगला अभ्यास केला ना तर मुलांना एका महिन्यामध्ये चांगला कॉन्फिडन्स येईल आणि एवढा आत्मविश्वास वाढेल की ते सहज परीक्षेला तयार होतील. फक्त त्यांनी 8 तास नियोजनासहित चांगला अभ्यास केला ना, यशस्वी होतील. तर सरांनी किंवा मी स्वतः असेल कुठलाही ऑनलाईन क्लासेस जॉईन केला नव्हता. मुळात परिस्थिती नव्हती आणि फील्डवर्कचा जॉब असल्यामुळे ते काही जमलं नाही. परंतु जोही काही वेळ मिळाला त्या वेळेचा सदुपयोग करून आज ते असतील, मी असतील, रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये जॉब करतोय. रायगड जिल्हा परिषदेच्या या ठिकाणी जॉब करत असताना एक वाटलं की जे टेट 3 देणार आहे त्या मुलांपर्यंत आमचा जो अनुभव आहे, सरांचा जो अनुभव आहे तो शेअर करावा, आणि म्हणून हा या ठिकाणी व्हिडिओ आपण तयार करतोय. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे की ऑनलाईन क्लासेस न लावता सुद्धा चांगल्या पद्धतीने स्कोर आपण घेऊ शकतो. फक्त आपल्या स्वतः विश्वासाने आपण जे मटेरियल वापरतोय, म्हणजे जे काही संदर्भ साहित्य वापरतोय ते संदर्भ साहित्य हे चांगलं असावं, बेस्ट मधलं बेस्ट असावं, आणि जे काही संदर्भ साहित्य आहे त्याचा जास्तीत जास्त कसा सराव होईल या दृष्टिकोनातून आपल्या प्रेक्षकांना या ठिकाणी सर संदर्भ साहित्याची भाषा कळणं खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण जो प्रश्न वाचतो तो प्रश्न समजत नाही. मुलांनी पहिल्यांदा प्रश्न समजून त्या प्रश्नाचा अर्थ लावता आला पाहिजे. ज्या वेळेला जेव्हा तुम्हाला अर्थ कळतो ना त्यावेळेस तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर पण कळतं. आपण काय होतं, जेव्हा स्क्रीनवरती खूप मोठा प्रश्न येतो, ऍक्च्युअली त्याचं उत्तर राहतं सोपं, पण तो प्रश्न खूप मोठा असल्याने आपण लगेचच तिथे घाबरतो. एवढा मोठा प्रश्न, वेळ कमी, कसा सोडू? मुळात तो प्रश्न वाचला पाहिजे आणि त्याचा अर्थ कळला ना, एका प्रश्नाचा अर्थ कळला तर लगेच आपल्याला 5 उत्तरं कळून जातात. म्हणून मुलांनी इथे पण लक्ष दिलं पाहिजे. कितीही मोठा प्रश्न असला तरी तो वाचता आला पाहिजे आणि त्याचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून तोच विषय पुढे येतो की टाइम मॅनेजमेंट. कारण आपण जर वाचायला जर जास्तीत जास्त वेळ दिला तर बाकीचे प्रश्न सोडून होणार नाही. कारण याच्यामध्ये काय झालेलं आहे की जर तुम्ही म्हणताय की बुद्धिमत्ता जे रिझनिंग प्लस मॅथ याला जर जास्त वेटेज द्यायचं असेल तर टाइम मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे, कारण त्यालाच टाइम जास्त जातो. आणि मागच्या या परीक्षेमध्ये एक ऑब्झर्वेशन असं आलं सर, तो अनुभव तुम्ही शेअर केलेला आम्हाला आवडेल की परीक्षेला गेल्यानंतर त्या ठिकाणी मुलांनी प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात केली, आणि प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात केल्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटलं की पहिला प्रश्न सोडवल्यानंतर कंपल्सरी आहे का दुसरा सोडवा, तिसरा सोडवा, चौथा सोडवा. आणि मग त्यामध्ये काय झालं की आपल्याला माहिती आहे की सगळे मिक्सिंग प्रश्न असल्यामुळे त्या ठिकाणी सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आला, आणि मग सिटिंग अरेंजमेंटला असं एक 10-10 मिनिटं आपण घालून बसलो, आणि मग त्याच्यामध्ये पुढचे जे सोपे प्रश्न आहेत, म्हणजे माझ्या बाबतीमध्ये असं घडलं की सुरुवातीला मी एक 2 प्रश्न सिटिंग अरेंजमेंटचे करून पाहिले, खूप वेळ जायला लागला आणि कॉन्फिडन्स नव्हता की याच्यामध्ये मला पैकीच्या पैकी मार्क पडतील. त्यामुळे मी विचार केला की मी इथे स्टॉप करतोय, मी एंडिंगला बघेन, आणि ते केलं. आणि ते केल्यानंतर मग शेवटी मला सोप्या प्रश्नांचा खजिना लागला. म्हणजे हे मला सांगायचं आहे की सुरुवातीला आपण म्हणजे आयबीपीएस पॅटर्नने फसवलं कुठे ते सांगतो
की सुरुवातीला सोपे प्रश्न मध्येच कठीण टाकले हो आणि त्याच्यामध्ये एवढं गुंतून टाकलं की शेवटी जो सोप्या प्रश्नांचा मराठीचा खजिना होता त्यापासून मुलं मात्र वंचित राहिली आणि म्हणून स्कोर बऱ्यापैकी मुलांचा कमी आला. तर अशा बाबतीमध्ये म्हणजे माझा दुसऱ्या दिवशी पेपर होता आणि म्हणून मी तुम्हाला ते सांगितलं होतं की शेवटपर्यंत प्रश्न बघा, नाही तर सुरुवातीलाच बघा आणि मध्ये जर वेळ गेला तर शेवटचे सोपे प्रश्न राहून जातील. तुमच्या बाबतीत तसा अनुभव आला का? हो जेव्हा परीक्षेला जात होतो तेव्हा मला आधीच वडिलांनी सांगितलं की कठीण प्रश्न असेल तर थांबून घे, सोपा प्रश्न पहिले सोडून घे. मी तिथे गेल्यानंतर पहिले तुम्ही म्हटल्याप्रमाणे पहिला प्रश्न होता नेमकी बैठक व्यवस्था, आणि बैठक व्यवस्था खूप मोठा प्रश्न होता. सोडवायचा प्रयत्न केला, मला 10 मिनिटं लागली सर. ठीक आहे, आता आपण बैठक व्यवस्था थांबूया. डायरेक्ट मी 151 प्रश्न हे केल्यानंतर मला तिथे खूप सोपे वाटायला लागले. 151 ते 180 सोपे होते, पण 81 पासून पुढे थोडीशी कठीण वाटायला लागली. मग परत 51 वर आलं, 51 मध्ये पण काही सोपे सोपे वाटायला लागले. तर जवळपास पुढचे 20 ते 30 मिनिटं माझे जवळपास 60 प्रश्न झाले होते, 60-70 प्रश्न झाले होते. म्हणजे एवढं आपला अर्ध्या तासामध्ये पण आपण एवढी फास्ट प्रोसेस करू शकतो. म्हणून सोपा प्रश्न अगोदर सोडून घ्या आणि त्यानंतर तुम्ही रिटर्न या. त्यानंतर मग काही जे आता तुम्ही पत्ता संयोजन, ऍड्रेस, हे खूप सोपं असतं. त्यानंतर क्रम लावणं, हे जे काय असे छोटे छोटे आहेत पण खूप छान मार्क मिळवून देतात. पत्ता संयोजनाचा जो प्रश्न आहे तो सुरुवातीला पहिल्या 1-2 दिवसामध्ये मुलांना कळलंच नाही की एवढं सोपं एवढं- IBPS कसं टाकू शकतं, कारण IBPS कंपनी परीक्षा घेते. आणि दुसरी गोष्ट की पुढचे प्रश्न जर मॅथ आणि रिझनिंगचे बघितले तर एवढे टफ आहेत आणि असा सोपा प्रश्न कोणी विचारेल का? याची आणि अपेक्षा पण होती. ती सोपं उत्तर न निवडता थोडंसं क्रिटिकल त्या ठिकाणी गेले आणि मग चांगल्या प्रश्नांचे जे काही हक्काचे मार्क होते ते त्या ठिकाणी घालून बसत. मराठीमध्ये पण एक छान टॉपिक असतो, एक स्टोरी दिलेली असते आणि त्या स्टोरीचा क्रम लावायला दिलेला असतो आणि त्याच्यावर आधारित प्रश्न असतात. खूप छान असते स्टोरी, समजून घ्यायची आणि त्याचा लगेचच मतीत अर्थ लावला की आपल्याला तेही चांगले प्रश्न मिळून शेवटी जातात. विषय आकलनाचा आहे आकलनाच की येतो, तुम्ही दिलेला जी काही स्टोरी आहे किंवा जो काही पॅरा आहे तो पॅरा नीट समजून घ्या वाचन. आणि मग एकदा समजून आलं की म्हणजे बऱ्याच अभियोग्यताधारकांचा गोंधळ कुठे उडतो. खालती प्रश्न बघा, पॅरा बघा, परत खालती प्रश्न बघा, पॅरा बघा आणि याच्यामध्ये खूप वेळ जातो. वेळ जातो. त्यापेक्षा डायरेक्टली पॅरा वाचा, अंडरस्टँडिंग करून घ्या, आकलन. आकलन एकदा झालं की फटाफट प्रश्नांची उत्तरं सोपं होऊन त्या जातं, ठिकाणी सोपं होऊन मिळतील. जातं. आणि ही एक गोष्ट आहे की प्रत्येक दिवसाचे जे काही प्रश्न आहेत त्याची काठिण्य पातळी कमी जास्त होत होत राहते. म्हणजे असं नाहीये की पहिल्या दिवशी कठीण आहेत आणि 8व्या दिवशी मात्र सोपे आहेत, हो. असं नाहीये. फक्त जे काही प्रश्न आहेत, अरेंजमेंट आहे ती थोडीशी इकडे मागे पुढे होते, पण जे काही काठिण्य पातळी आहे मात्र त्या ठिकाणी सारखीच कंटिन्यू राहते. सर या ठिकाणी मला हे सांगा की तुम्ही जे काही यश मिळवलं ते यश मिळवत असताना हा तुमचा पहिलाच प्रयत्न होता की तुम्ही 2017ला वगैरे परीक्षा दिली होती आणि हा प्रयत्न तुमचा कितवा होता? टेट परीक्षा माझा पहिलाच प्रयत्न होता. 2017ला मी टीईटी किंवा सीटीटी पास नव्हतो. मी 2021ला सीटीटी पास झालो आणि 2022 हा माझा पहिलाच प्रयत्न होता. आणि या पहिल्या प्रयत्नामध्ये खाली फक्त मी 30 दिवस अभ्यास केला होता. कारण 30 दिवसाच्या अगोदर मी खूपच बिझी होतो फील्ड वर्कमध्ये. आणि नंतर मग थोडंसं वैयक्तिक जातो की 8 वर्ष मी संस्थेत पण काम केलं होतं आणि 2 वर्ष मी NGO मध्ये पण काम केलं होतं. पण एक सरकारी नोकरी आणि एक प्रायव्हेट जॉब यामध्ये मला खूप तफावत जाणवायला लागली. थोडंसं मान सन्मान, जरी आपल्याकडे क्वालिटी आहे पण तुम्ही सरकारी नाहीत, तुम्हाला तुमच्याकडे आर्थिक सुबत्ता नाही, याच्यामुळे थोडंसं मान सन्मान अपमानाच्या गोष्टी घडून आल्या. आणि तेव्हा असं मनात ठरवलं की नाही, आता मला काहीतरी करावं लागेल आणि शासकीय जॉब मिळवावं लागेल. त्या दृष्टीने मग मी हा मनालाच लावून घेतला की नाही, आता मला करायचंच आहे आणि मला यशस्वी व्हायचंय. वडिलांनी पण साथ दिली, तुम्ही साथ दिली, मोठ्या भावानी पण मदत केली आणि सगळ्यांनीच मदत, पत्नीने पण मदत केली. त्यामुळे यश मिळालं. माझा पहिलाच प्रयत्न हा माझा. यामध्ये सरांनी पहिलाच प्रयत्न केला. मला वाटतं 2017ला टेट झाली, परंतु पास आउट झाले सीटीईटी परीक्षा नंतर झाले आणि 21. सगळे नंतर 19-21ला पास आउट झालेले सगळे आहेत. आणि त्यामध्ये हा पहिला प्रयत्न होता आणि पहिल्या प्रयत्नामध्ये यश मिळालं आणि ते पण चांगलं यश मिळालं. चांगलं यश. आणि यामध्ये त्यांनी जे काही श्रेय आहे ते त्यांचे आई वडील असतील, त्यांचे जे वडील होते ते आता हयात नाहीयेत, परंतु त्यांनी जे काही त्यांच्यासाठी केलं आणि त्यांचं वडिलांचं स्वप्न होतं की माझ्या मुलाने शिक्षक झालं पाहिजे. आणि आज जरी वडील त्यांचे हयात नसतील तरी पण त्यांना जिथं तिथं त्यांना अभिमान वाटतोय की माझा मुलगा आता ज्या फील्डमध्ये मला अपेक्षित होतं त्या फील्डमध्ये तुम्ही आहात आणि वडिलांचं जे काम होतं ते तुम्ही पुढे घेऊन ज्ञानदानाचं जाताय. तर त्याबद्दल तुमचं सुरुवातीला खूप अभिनंदन करतोय. सर मला या दृष्टिकोनातून जायचं आहे की 2023ला म्हणजे परीक्षा झाली त्यावेळेस मानसिक तणाव होता का? म्हणजे मानसिक तणाव यासाठी सांगा, आताही मुलांमध्ये काही मानसिक तणाव असू शकतो, पण त्या मानसिक तणावावरती तुम्ही कशी मात केली? त्याचं उदाहरण मी असं सांगते की परीक्षा जाहीर झाली पण त्याच मुवमेंटमध्ये आपण जो काही पेशा क्षेत्रातल्या शिक्षक भरतीसाठी लढा सुरू होता आपला
तिकडेही तोही वेळ सुरू होता, तिकडेही लढा सुरू होता आणि एकीकडे मात्र टेट परीक्षा आली होती. तर तुम्हाला असं वाटलं का की बाबा आपला पेशा क्षेत्रामध्ये नंबर लागतोय, म्हणजे जेन्युइन पालघरमध्ये तर अशी सिच्युएशन होती की तुम्हाला किती पण मार्क पडू, कमी किती पडो, कमी जास्त किती पडो, तरी तुमचा नंबर फिक्स होता. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला असं का वाटलं की 116 मार्क किंवा 120 130 प्लस जावं, असं का वाटलं? आणि असा काही मानसिक तणाव होता का? मानसिक तणाव तर होताच, कारण तुम्हालाही ज्ञात आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रालाही ज्ञात आहे ही टेट 2022 परीक्षा कशी झाली. कारण 2022च्या अगोदर जे पेसा क्षेत्रातील मुलं आणि इतर काही संघटना आहेत यांनी टेट परीक्षा व्हावी म्हणून खूप आंदोलनं केली, शिक्षक भरती व्हावी म्हणून खूप आंदोलन होती. त्यात आपण दोघेही अग्रभागी होतो. आणि ही जेव्हा परीक्षा जाहीर झाली आणि आपली आंदोलनं चालूच होती, त्यामध्ये आपण बऱ्याच वेळा मंत्रालयात धावपळ असायची. या आमदार साहेबांना भेटा, त्या आमदार साहेबांना भेटा, या मंत्र्यांना भेटा, अशी आयुक्तांना भेटा, अशी आपली सतत धावपळ होतीच. पण त्यामध्ये तुम्ही जेव्हा मला एक गोष्ट सांगितली की सदर पेसा क्षेत्रामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अशी हायकोर्टमध्ये अशी एक याचिका आहे, ती आपल्याला अडचणीची ठरू शकते आणि त्यामध्ये मग आपला काही कालावधी जाऊ शकतो. आणि आधीच मी प्रायव्हेट जॉबला वैतागलो होतो. प्रायव्हेट जॉबमध्ये शोषण खूप होतं. त्यामुळे माझ्या मनावर खूप मोठा ताण आलेला आणि प्रेशर एवढं आलेलं की आता काय करायचं. मग त्यावेळेस तुम्ही मला एक मार्गदर्शन केलं होतं की याच्यावर एक उपाय आहे, हाय स्कोरिंग करणं. हाय स्कोरिंग करून जिथे मिळेल तिथे पहिल्यांदा इन व्हा, नंतर आपण काय करायचं, कसं लढायचं आणि कुठून आपण आपल्या परत मूळ स्थानी कसं जायचं यानंतर आपण नंतर विचार करू. म्हणून तो एक मनामध्ये निश्चय केला की नाही, अगोदर मला इन व्हायचंय, गव्हर्नमेंट सर्वंट आधी व्हायचंय, नंतर बाकीचं काही जे होईल ते ठरूया. या दृष्टिकोनातून मी अभ्यास करणं सुरू केलं. म्हणजे ऍक्च्युली प्रेक्षकांना हे सांगतोय मी की 2022च्या टेट परीक्षेचं आयोजन झालं त्याच्या अगोदर पालघर जिल्ह्यामध्ये एक 17 दिवसाचं मोठं आंदोलन झालं होतं दिवाळीच्या मूवमेंट मध्ये. म्हणजे दिवाळी आपली सगळी काही दिवाळी झाली होती माहिती आहे. त्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये होतो. हॉस्पिटलला होता आणि खूप भयानक परिस्थिती झाली होती. पण त्यावेळेस ज्या तत्कालीन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड मॅडम त्या होत्या, विशाल सोळंकी साहेबांनी आयुक्त, म्हणजे प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो की विशाल सोळंकी साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या पेशाचा विषय पुढे नेला होता. आणि त्यावेळेस आपली मागणी होती की आम्हाला जी परीक्षा टेट परीक्षा आहे ती टेट परीक्षा नाही घेता आम्हाला ऑफलाईन परीक्षा द्या. त्यावेळेस सोळंकी साहेबांचं म्हणणं होतं की एकच अनुसूचित जमातीचा उमेदवार असेल तो आदिवासी विकास विभागाची परीक्षा देताना वेगळा अभ्यास करावा लागेल, पेशा क्षेत्रातल्या भरतीसाठी वेगळा अभ्यास करावा लागेल आणि नॉन पेशा क्षेत्रातल्या भरतीसाठी वेगळा टेटचा अभ्यास करावा लागेल. त्यामुळे बेस्ट आहे की टेट होणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग सोळंकी साहेबांनी त्यावेळेस प्रधान सचिवांना, कृष्णा वंदना म्हणून ज्या मॅडम होत्या प्रधान सचिव, त्यांना तो प्रस्ताव दिला होता आणि त्याला ग्रीन सिग्नल मिळाला. आणि त्यावेळेस प्रवीण मुंडे जे अवर सचिव आहेत, प्रवीण मुंडे साहेब, त्यांनी एक पत्र काढलं होतं आणि आयुक्तांना तसे आदेश दिले होते की टेट परीक्षेचं आयोजन 2022 ला करा. पण त्या कालावधी मग टीईटी गैरप्रकार ओपन झाला आणि मग ती परीक्षा झाली नाही, म्हणून नाव 2022 आणि परीक्षा झाली तेच. असं तो गोंधळ सगळा. पण त्यामध्ये सरांना विचारणा मागचा हा उद्देश होता की पेशा क्षेत्रातला एकीकडे लढा होता, त्यानंतर त्यांना त्यासाठी विचारतोय मी जाणीवपूर्वक की आता ही सिच्युएशन ती आहे की पेशा क्षेत्रामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये पेशा भरतीचा विषय आता सध्या प्रलंबित आहे आणि त्याही वेळेस हायकोर्टामध्ये तो विषय प्रलंबित होता. आणि त्यामुळे सरांनी योग्य तो डिसिजन घेतला आणि डिसिजन घेऊन त्यांनी नॉन पेशामध्ये येण्याचा निर्णय घेतला की आपल्याला नॉन पेशामध्ये जायचं असेल तर चांगला स्कोर आणावा लागेल आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी अभ्यास केल्याचं दिसतंय. तर एकंदरीत हा सगळा विषय आहे की आपल्याला अभ्यास करत असताना आपल्या समोर असलेली आव्हान ज्या कोर्ट केसेस वगैरे असतील त्या आव्हानं आणि त्या आव्हानांवरती मात कशी करायची, तर त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पाटील सर. आणि पाटील सरांनी भले आज ते असतील, मी असेल किंवा इतर जे काही आपले अभियोग्यताधारक होते, प्रत्येक 13 जिल्ह्यातले ते चांगल्या पद्धतीने लढले होते आणि आज ते भारत जिल्ह्यामध्ये काम करतात. प्रत्येकाला वाटतं की आपल्या स्वजिल्ह्यात असायला हवं, पण त्यावेळेस तुम्ही जाणलं आणि पेशा क्षेत्रामध्ये हायकोर्टमध्ये मॅटर आहे की प्रकरण किती चालेल माहिती नव्हतं आणि म्हणून जॉब सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून तुम्ही या ठिकाणी नॉन पेशामध्ये येण्याचा निर्णय घेतला. तर सर या ठिकाणी मला हे सांगा की तुम्ही ज्या वेळेस परीक्षेला गेलात तर परीक्षेला गेल्या तुम्हाला काय अनुभव आला आणि बाहेर निघाल्यानंतर काय अनुभव आला? डिप्रेशन काय होतं? सकाळी जेव्हा आता मला परीक्षेला जायचं होतं, थोडेसे परीक्षेला गेल्यानंतर माझे सासरे सकाळी मला बोलले की मला शुभेच्छा. मनामध्ये छान वाटलं होतं, कारण माझे सासरे त्यावेळेस आजारी होते. परीक्षेला गेल्यानंतर मी ज्या ठिकाणी राहतो आणि परीक्षा सेंटर जवळपास 80 किलोमीटरचा परिसर होता. जाताना माझ्यामध्ये छातीमध्ये कळ यायला लागली, मला छाती दुखायला लागलं, ते प्रेशर यायला लागलं. त्यावेळेचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेबांचं एक वाक्य मला आठवलं, तुम्ही जा परीक्षेला जा, तुम्ही यशस्वीच आहात. हे वाक्य ठेवून तिथे गेल्यानंतर, आतमध्ये गेल्यानंतर जी आपली एनरोलमेंट असते
एनरोलमेंट केल्यानंतर थंब देणं, आतमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला गेल्यानंतर मी पहिल्यांदा कम्प्युटर बघितलं, माऊस चालतो का, कम्प्युटरची स्थिती कशी आहे, कारण आयत्या वेळी बंद पडल्यानंतर काउंटिंग चालू राहते पण वर्किंग चालू नाही. या गोष्टींचा चांगला सर्व प्रेक्षकांनी एक गोष्ट नीट लक्षात घ्यायची की आपण जेव्हा परीक्षेला जातो तेव्हा आपल्याकडे असणारं जे संगणक आहे ते व्यवस्थित आहे का जरा एकदा चेक करून बघा. आणि माऊस हाताळताना अजिबात घाबरू नका, ते तुटलं फुटलं तरी चालेल पण त्याला हात लावू का नको, ते स्क्रोलिंग करू का नको, या गोष्टी ठेवा. परीक्षेला गेल्यानंतर सुरुवातीचा प्रश्न पाहिल्यावर खूप दडपण आलं. पहिलाच प्रश्न होता बैठक व्यवस्था आणि खूप मोठा होता आणि सुरुवातीला सोडून बघितला मी पण कुठेतरी चुकल्यासारखं वाटत होतं, कारण ते आठ आठ होते, ए बी सी डी ई एफ जी एच आय, हा इथे बसला तो तिथे बसला, त्याच्यामध्ये हा बसला तो कितवा नंबर आला. आणि माझे जवळपास 8-10 मिनिटं गेल्यावर मला असं वाटलं की पहिलाच प्रश्न सुटे ना, एवढे प्रश्न कसे सोडवायचे. मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी डायरेक्ट 151 वर गेलो, त्यानंतर हळूहळू सोडवत आलो. पण 116 मार्कांपेक्षा मला जास्त मार्क अपेक्षित होते, पण आय थिंक तुम्ही म्हणता जसं ते काय आपण नाही नाही नॉर्मलायझेशन मध्ये कमी झाले असावे किंवा जास्त असं. नॉर्मलायझेशन मध्ये आम्हाला अपेक्षा जास्त होती, 116 पेक्षा जास्त मिळतील, कारण मी ते व्यवस्थित सोडवलं होतं. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे की ते परीक्षा केंद्रामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना तसे अनुभव आले. आपण ह्याच्यावरती पुन्हा एक व्हिडिओ घेऊन येऊ की आता सध्या आपण जास्तीत जास्त फोकस करतोय की परीक्षेचा अभ्यास कशा पद्धतीने करायला हवा. आणि परीक्षेचा अभ्यास करत असताना सरांना मानसिक दडपण आलं. आपल्याला ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांकडे पैशाचं चंचन असते, त्यामुळे संदर्भ साहित्य कुठलं घ्यायचं हा सर, त्या दृष्टिकोनातून आपण या एक व्हिडिओ बघूया त्या मुलांना, जे आपली मुलं अभ्यास करतायत. त्याच्यामध्ये मला एक सांगावं वाटतं की ही आता एक शेवटची संधी आहे असं समजा. थोडासा खर्च झाला तरी चालेल, संदर्भ साहित्य घ्या, कोणतेही संदर्भ साहित्य घ्या, ते तुमच्यासाठी प्रेरणादायीच असतं. फक्त नियोजन करा, टॉपिकचं नियोजन करा आणि थोडा खर्च झाला तरी चालेल. ही शेवटची संधी आहे आणि येणाऱ्या जागा ह्या कमी आहेत, येणारं मेरिट हे जास्त लागणार आहे, त्यासाठी तुम्ही जास्त प्रयत्न करा. मला सर रिझनिंगच्या बाबतीत, रिझनिंग मॅथच्या बाबतीमध्ये एक संदर्भ साहित्य आवर्जून उमेदवारांना सांगावं असं वाटतं की जे ज्ञानदेव वराडे सर आहेत, ज्ञानदेव वराडे सरांनी आपल्याच वेळेसच्या परीक्षेमध्ये 174 मार्क पाडले. मला वाटतं एसटीच्याच यादीमध्ये आहे आणि त्यांनी 174 मार्क पाडले. आणि त्यांचं एक रिझनिंगच्या बाबतीमध्ये एक पुस्तक आहे, सर्वसमावेशक बुद्धिमत्ता. त्याच्या अगोदर ते थोडंसं त्यांनी लुक चेंज केला. तर त्या पुस्तकामध्ये IBPS प्लस TCS या दोन्ही परीक्षेचं त्या ठिकाणी त्यांनी क्वेश्चन पेपरचा संच केलेला आहे आणि त्याला स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळे थोडक्यात मला ते वापरता नाही आलं. म्हणजे ऍक्च्युली काय झालं की ज्ञानदेव वराडे सरांनी एवढे मार्क पाडल्यानंतर मग त्यांना कुठेतरी मी सर्च केलं आणि मध्यंतरीच्या काळामध्ये ग्राफ सेवकची मला तयारी करायची होती, पण मग ते पेशाचा विषय असल्यामुळे मग मी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण ज्ञानदेव वराडे सरांचं त्या निमित्ताने एक पुस्तक मागवलं होतं आणि थोडंसं रेफर केलं तर बेस्ट बुक्स आहे ते. प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असेल, परंतु मला असं वाटलं की ज्ञानदेव वराडे सरांचं जे शेवटी पुस्तक असतं, तुम्ही त्या पुस्तकातून आकलन किती केलंय. म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे की जो काही कुठं प्रश्न असेल, कुठं प्रश्नावरती मग टाईप 1, टाईप 2, टाईप 3, टाईप 4 अजूनही वाढतं. मग त्यामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं, म्हणजे सगळ्या टाईपच्या प्रश्नांची उत्तरं सराव महत्वाचा आहे. फक्त आपल्याला पुस्तक ऍज अ गाईड म्हणून काम करत, त्या पुस्तकात येईल तसं काही नसतं, मार्गदर्शकचं काम करतात. आणि म्हणून मी सांगतो की रिझनिंगच्या बाबतीमध्ये म्हणजे वराडे सरांचा हाही अभ्यास आहे की ते बँकिंग क्षेत्रातल्या बऱ्याचशा प्रश्नपत्रिका किंवा परीक्षा त्यांनी लिहिल्या आहे आणि त्यामुळे त्यांनी ते पुस्तक बनवलेलं आहे. तर एकंदरीत रिझनिंगच्या बाबतीमध्ये स्कोर करण्यासाठी ते पुस्तक आपल्याला रेफर करता येईल. आम्ही सांगत नाही घ्या, पण इज अ बेस्ट, ते रेफर करायला हरकत नाही. दुसरी गोष्ट सर, या थर्ड टेटच्या बाबतीमध्ये हे एक तुम्ही मला प्रेक्षकांना आमच्या मार्गदर्शन करा की सदर परीक्षेचा अभ्यास करत असताना ऑनलाईन क्लासेस लावणं कंपल्सरी आहे का, की ऑनलाईन क्लासेस न लावता सुद्धा आपल्याला चांगले मार्क पडू शकतात. ऑनलाईन क्लासेस न लावता सुद्धा आपल्याला चांगले मार्क्स मिळतात पण त्यासाठी कंटेंट असणं खूप महत्वाचं आहे. ऑनलाईन क्लासेसमध्ये काय करतात की त्यांचं एक हे असतं, फंडा असतो की आमचं अशा पद्धतीचं कंटेंट आहे आणि आमच्या अशा पद्धतीची जी पद्धत आहे ते तुम्ही फॉलो करा. पण यामध्ये वेळ जातो सर, खूप ऑनलाईन क्लासेसमध्ये वेळ जातो. त्यापेक्षा तुम्ही एक काम करायचं, तुम्ही ते कंटेंट काढा. ते म्हणतात ना, आपण एखाद्याला जाणून घ्यायचं असेल तर त्याचा इतिहास बघणं खूप महत्वाचं आहे. म्हणून जर IBPS कंपनी जर परीक्षा घेत असेल तर IBPSचा इतिहास आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. IBPS कंपनीने आतापर्यंत घेतलेल्या परीक्षा आणि त्यांनी विचारलेले प्रश्न यांचा जर तुम्ही अभ्यास केला, आणि मी मागे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फार लिमिटेड घटक आहेत जे परीक्षेला येत आहेत. फक्त 2022 मध्ये काय झालं की ते आपल्याला माहिती नव्हते.
माहिती असते तर कदाचित आपला स्कोर वाढला असता. पण मी आताही प्रेक्षकांना तेच सांगतो की IBPS कंपनीने घेतलेल्या परीक्षांची तुम्ही ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकेमधून तुम्ही त्यांचे कोणकोणते टॉपिक आलेले आहेत त्या टॉपिकचा चांगला सराव करा. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे क्लासेस लावण्याची गरज नाही. फक्त तुम्ही अंकांची आकडेमोड आणि स्वतःची जो आपली बुद्धिस्थैर्य आहे तो शाबूत ठेवा आणि स्पीड ठेवा. बरोबर. स्पीड महत्वाचं आहे. Speed- तुम्हाला येतं पण तुम्ही जर पटापट करू शकले नाहीत टाइम आपल्यासाठी थांबत नाही. म्हणजे ऍक्च्युली ऑनलाईन क्लासेस लावाच असं काही कंपल्सेशन नाहीये. म्हणजे खरंच आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांची सांगितल्याप्रमाणे की आर्थिक परिस्थिती कमी होत असल्यामुळे आपल्याला अभ्यास करून क्लासेस करून अभ्यास करणं पॉसिबल नसतं आणि क्लासेस वाल्यांची फी खूप मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे आणि क्लासेसची फी प्लस त्या टाइम मध्ये ऑनलाईन राहणं म्हणजे ग्रामीण भागातल्या नेटचं एवढं नेटवर्कचा इश्यू असतो, लाईट प्रॉब्लेम असतो आणि त्यामुळे ते सगळ्या गोष्टी होत नाही. परंतु ठीक आहे, आता बऱ्याचशा ऑनलाईन क्लासेस वाल्यांनी काय केलं आहे की ऑनलाईन प्लस त्यांनी व्हिडिओ स्टोरेज ठेवले त्यामुळे करू शकतो. पण त्या दृष्टिकोनातून ज्यांची खरंच हिंमत नाहीये, ज्यांची आर्थिक सोबत नाहीये, त्यांनी ऑनलाईन क्लासेस लावायची गरज नाहीये. परंतु ज्यांना लावायचं आहे ते लावूही शकतात. शेवटी कसं आहे की आपल्याकडे एक गोष्ट असते की यश मिळालं तर तो बेस्ट, यश नाही मिळालं तर मग त्याला अपयश. नावं ठेवणार. आणि दुसरी गोष्ट ही एक मला सर जाणवली की ऑनलाईन क्लासेस किंवा जे काही क्लासेस आपण जॉईन करतो त्या क्लासेस मधले जे काही मुलं आहेत त्यांचे जे मार्क आहेत ते तेवढ्या रेंजमध्ये असतात, कारण त्यांचा मार्गदर्शक त्या पद्धतीचा असतो आणि त्यामुळे बऱ्यापैकी मुलांना मार्क त्या रेंजमध्ये पडतात. आणि आता बऱ्यापैकी तुम्ही असाल किंवा आपले बरेचसे सहकारी आहेत की ज्यांनी क्लासेस नाही लावले, बरेचसे रायगडमध्ये आहेत हो. आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास केला थोडक्यात काही काळ असे ना, आणि क्लासेस न लावता त्या ठिकाणी अभ्यास केला. 117, 119, 116, माझे 109 आहेत, 124 वाले पण आहेत. 124 आहेत, 128 आहे. त्यानंतर आपले निलेश चौधरी सर आहेत की त्यांना आता या लाईव्ह सेशन मध्ये आणणं गरजेचं होतं, कारण डिलिव्हरी बॉय टू शिक्षक ऍज अ टीचर काम करून ठाण्यामध्ये सिटीमध्ये डिलिव्हरी बॉयचं काम करून त्या ठिकाणी जॉब मिळवलं. त्यांची एक स्टोरी खूप महत्वाची होती. तर मला सर जाता जाता हा प्रश्न एक विचारायचा आहे की आता ही शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 3 म्हणजे 2025 चे जे आयोजन होणार आहे, तर त्यासाठी तुम्ही जे कोणी ह्या परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल आणि हा सल्ला देत असताना तुम्ही त्या मुलांसाठी काय सल्ला द्याल? सर्वप्रथम म्हणजे कोणीही पॅनिक होऊ नये. सर्वांनी मोठ्या आत्मविश्वासाने या परीक्षेला सामोरे जा आणि मनामध्ये एक जिद्द ठेवा की मी आता शिक्षक होणारच आहे. त्यासाठी तुम्ही प्रत्येक घटकाला योग्य न्याय द्या, वेळेचं नियोजन करा आणि कुठलेही मानसिक तणाव स्वतःवर आणून देऊ नका, दडपण घेऊ नका आणि स्वतःचं एक वेळापत्रक तयार करा आणि प्रामाणिकपणे त्या वेळापत्रकाला न्याय द्या. सांगितल्याप्रमाणे IBPS TCS पॅटर्न आहेत. हे जवळपास IBPS आणि TCS जास्त एवढं काही साम्य नाही, पण IBPS कंपनीला जरा जास्त प्राधान्य द्या, कारण ती स्वतः करणार आहे. त्या पूर्वी झालेल्या मध्ये हिंदीमध्ये असू देत, इंग्लिशमध्ये असू देत, पण त्याचं ट्रान्सलेशन करा किंवा आता टेट 2022 मुळे बऱ्यापैकी बाजारामध्ये त्याचं ट्रान्सलेशन झालेलं आहे. अशी पुस्तके आलेली आहेत बाजारामध्ये. त्यांचा जास्तीत जास्त सराव करा. युट्यूबचे काही चांगले चांगले चॅनल्स आहेत त्यांचाही तुम्ही रेफरन्स घ्या आणि स्वतःला एक तयार करा. आणि ठीक आहे, घरापासून थोडंसं मी सर तुम्हाला एक सांगतो की जेव्हा ही टेट नोटिफिकेशन आल्यानंतर माझ्या पत्नीने सांगितलं की तुम्ही 1-1.5 महिने चांगला अभ्यास करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करतो. आणि कुठल्याही पद्धतीचे मला त्यांनी अजिबात इन्व्हॉल्वमेंट करून दिले नाही. तुम्ही फक्त अभ्यास करा. आणि त्यामुळे मग शेवटचं काही दिवस मी 8-8 ते 10-10 तास, 12-12 तास मी अभ्यास करतो. 12-12 तास करतो. हे खरं आहे. माझ्या आजही NGOचे मॅनेजर, ज्या शाळेमध्ये आश्रम शाळा अनुदानित आश्रम चांभारशेत येथील शिक्षकांना आजही विचारलेलं तर ते आजही सांगतील की पाटील सर 12-12 तास अभ्यास करत होते. माझ्या मित्रांना एकंदरीत कसं असतं की आपल्या 116 मार्क, 128 मार्क, जे काही समथिंग मार्क असतील त्याच्या मागे मेहनत असते. हो, खूप मेहनत असते. दिसत नाही. खूप मेहनत आणि असते. बऱ्याच जणांना असं वाटतं, बऱ्याच जणांचे असे बोलणं स्वाभाविक आहे की म्हणजे आपण काय करतो की आपल्याला जर कमी मार्क पडले आणि समोरच्याला जास्त मार्क पडले तर त्याला तुक्का मारून पडले आणि आपले मात्र मेहनतीचे पडले, असा एक स्वाभाविक गैरसमज होतो. पण सरांनी सांगितलं 12-12 तास सरांनी सांगितल्याप्रमाणे की अभ्यास तुम्हाला टाइम वाढवावा लागेल आणि एवढं मनामध्ये फिक्स करा की उद्या 1000 जागा येऊ, 100 जागा येऊ, 500 येऊ, त्यामध्ये माझा नंबर असला माझी जागा फिक्स आहे एवढं मानून चाला. आणि मग नुसतं मानून चालणार नाही, तर त्या दृष्टिकोनातून प्रयत्न असणं जे गरजेचं. काही आता चर्चा झाली या चर्चेमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मटेरियल आता एक चांगल्या पद्धतीने आता मार्केटमध्ये कोणती बेस्ट पुस्तकं आहेत ती थोडीशी रेफर करून एक व्हिडिओ मी प्रेक्षकांना घेऊन येईल आणि
असे काही युट्यूब चॅनल वगैरे आहेत का कुठल्या मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, मराठी असेल किंवा त्या ठिकाणी आपलं इंग्रजीचं असेल, जनरल स्टडी असेल किंवा ह्याच्या बाबतीमध्ये जे काही रेफरल बुक्स आहेत ते बुक्स वाचण्याच्या संदर्भामध्ये तुमच्यापर्यंत आम्ही एक व्हिडिओ घेऊन येऊ. पण सद्यस्थितीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे, कामाला लागा, आपली जागा फिक्स आहे एवढं मनात ठेवा, टाइम टेबल बनवा, ते टाइम टेबल समोर लावा, ते टाइम टेबल आपल्याला समोर दिसलं पाहिजे. दुसरी गोष्ट की आपल्याला आपल्या फॅमिलीला आयुष्यात वेळ द्यायचा आहे, वेळ द्यायचा. पण सध्या आपल्याला स्वतःला वेळ द्या म्हणण्यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष द्या, अभ्यासाला वेळ द्या. अभ्यास एकदा केला तुमचे मार्क तुम्हाला, आणि एक मी वारंवार बऱ्याच अभियोग्यता धारकांना सांगतो, जर सुखाची झोप लागायची ना, टेट परीक्षा झाल्यानंतर जर सुखाची झोप लागायची असेल तर आता तर चांगला मार्क पाडा, आता जागलं हा, चांगले मार्क पाडा, नाहीतर झोप लागत नाही. नाही लागत. नाहीतर मग सर माझा नंबर लागेल की नाही, माझं काम होईल की नाही, जागा येतील की नाही, अशा पद्धतीचे प्रश्न अभियोग्यताधारक विचारत असतात. त्यामुळे सांगणं आवर्जून आहे की एवढे मार्क पाडा की त्या दृष्टिकोनातून रात्री सुखाची झोप लागली पाहिजे, कधी पण नंबर लागले, माझं त्याच्यामध्ये फिक्स काम होतं, एवढं मात्र अभियोग्यताधारकांनी लक्षात ठेवलं. जेव्हा आपले टेट परीक्षेचा स्कोर जाहीर झाला, निकाल लागला, 116 मार्क्स मिळाल्यानंतर संपूर्ण राज्याची जेव्हा यादी आली आणि त्या यादीमध्ये आता आपण फिक्स आहे कॅल्क्युलेशन केल्यानंतर ओपन महिला ओपन हे केल्यानंतर असं जाणवलं की ठीक आहे आता आपण नंबर आहे. त्यावेळेस मी सगळं कॅल्क्युलेशन केलं होतं. तुम्ही 100च्या आतमध्ये येत होता. हो 100 महाराष्ट्रामध्ये 100च्या आत. 100च्या आत म्हणजे 239 वरती मी होतो, परंतु म्हणजे एसटीच्या पुरुषांच्या मेरिटमध्ये. पण त्याच्यातले एवढा मी त्याचा स्टडी केला होता की आमच्या वरती किती जण आहेत एक, आणि दुसरी गोष्ट की त्यामध्ये मॅथ्स सायन्सचे म्हणजे 1 ते 5 सोडून बाकीचे वरचे किती आहेत ते सगळे साईडला केल्यानंतर मी कुठल्या स्थानावर आहे, म्हणजे एवढा कॉन्फिडन्स पाहिजे की मी कितल्या स्थानावर आहे, मी कोणत्या स्थानावर माझं काम होतंय, मग आपल्याला सुखाची झोप लागते. हो, कारण रात्री 12 वाजता तुम्ही मला मेसेज करून सांगितलं का तुझा नंबर रायगडमध्ये लागला, रात्री 12 वाजता, आणि मी 12:30 माझ्या वडिलांना सांगितलं की मी चाललो आता रायगड. ऍक्च्युली पाटील सरांना हे मी सांगत होतो की आपण नाशिकमध्ये लागेल फार कठीण आहे. हो, मग त्यांना एक सांगत होतो की एक वेळ तुमचं झालं तर होऊ शकतं मे बी, पण आपला रायगडमध्ये फिक्स आहे. म्हणजे त्या दृष्टिकोनातून सद्यस्थितीमध्ये हा एक सरांनी सांगितल्याप्रमाणे हे वेळेचं नियोजन करा, सगळा चांगला अभ्यास करा, आणि रेफरल पुस्तकं आहेत ती चांगल्या पद्धतीने वापरा. हे आलतू फालतूचे जे ग्रुप आहेत हो, ते मनाला ग्रुप्स आहेत. मग आलतू फालतूचे ग्रुप हा शब्द मी ह्यासाठी वापरला की बऱ्याच जणांचे ग्रुप आहेत, संडे स्पेशल, त्यानंतर ग्रुप्स असतात, तर त्या ग्रुपला सध्या थांबवा आणि एखाद्या ग्रुपला प्रतिक्रिया देणं टाळा, जेणेकरून आपल्याला आपल्या अभ्यासासाठी वेळ देता येईल. आणि सेल्फिश व्हा की मला माझी जागा फिक्स करायची आहे, माझी जागा फिक्स करायची आहे, आणि त्या दृष्टिकोनातून माझ्या बायको मुलांना, आई वडिलांना आपल्याला न्याय द्यायचा आहे. आज बऱ्याच जणांचे म्हणजे एज रनिंग जर आपण बघितलं तर 35+ म्हणजे आपल्या वेळेस डीएड झालेल्या मुलांचं जर रनिंग एज बघितलं तर त्यानंतर बऱ्यापैकी डीएड थोडंसं कमी झालं, पण तेच रनिंग एज बघितलं तर 35+ म्हणजे 33-35च्या वरती आहे. आणि आता जरी परीक्षा झाली, म्हणजे अभ्यास का करावा मी तुम्हाला सांगतोय की आज जरी परीक्षा मे किंवा जून मध्ये झाली तरी भरती ही लगेच जुलैमध्ये होणार नाही. त्यासाठी तुम्हाला सांगतो की पुन्हा संच मान्यता सप्टेंबरची वाट बघावी लागेल. संच मान्यता सप्टेंबर ती होणार डिसेंबर. आणि ठीक आहे, शेवटी शासनाच्या मनामध्ये नेमकं काय आहे, आयुक्त परीक्षा परिषद म्हणण्यापेक्षा आयुक्तांच्या मनामध्ये या परीक्षा घेऊन भरतीच्या संदर्भामध्ये काय प्लॅनिंग आहे ते आपल्याला जरी माहिती नसेल तरी पण मागचा अनुभव बघता आपल्याला पुढच्या वर्षी ही भरती होऊ शकते, कारण मग संच मान्यता, बिंदू नामावल्या तपासण्या ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि त्यामुळे एकंदरीत ह्या गोष्टी तू सांगू शकतो. प्रक्रिया आज 35 वयात आहे, अजून 2 वर्ष गेले तर मग आपण कठीण परिस्थितीमध्ये जातोय. आणि त्यामुळे मागासवर्गीय मी का बोलतोय की मागासवर्गीय मुलांशी आपलं कनेक्शन काय आहे की त्या मुलांनी पुढे यायला पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे सर की पेशा क्षेत्रातल्या मुलांचा जो प्रश्न आहे की मला बरेच जण विचारतात की सर पेशा क्षेत्रामध्ये जागा येतील का वगैरे. तर पेशा क्षेत्रामध्ये सध्या सुप्रीम कोर्टामध्ये याचिका प्रलंबित आहे, आणि सुप्रीम कोर्टामध्ये याचिका प्रलंबित असल्यामुळे थर्ड टेटला त्या जागा येणार नाही. कारण पहिल्याच टेट मधल्या ज्या जागा आहेत, दुसऱ्या टेट मधल्या म्हणजे आपल्या भरती मधल्या ज्या जागा आहेत त्या जागाच कंत्राटी मानधन तत्वावर भरलेल्या नाही. त्यामुळे सध्या स्थितीमध्ये थर्ड टेट मध्ये ह्या जागा येणार नाही. मग अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना जागा कुठे राहतात, तर त्या जागा राहतात नॉन शेड्यूल एरिया म्हणजे बिगर पेशा क्षेत्र. आणि जे काही वाडीवारी म्हणजे मला जर हे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी थोडंसं हातलो आहे की पालघरमध्ये तर अतिरिक्त शिक्षक आहेत, त्या ठिकाणी भरती होणार नाही. ठाण्यामध्ये तीच परिस्थिती आहे. आणि मग बाकीच्या जिल्ह्यांचा जर विचार केला तर आपल्याला आपलं मेरिट चांगल्या पद्धतीने बसलं पाहिजे. रायगड असेल, नाशिक असेल किंवा इतर जे काही जवळचे जिल्हे आहेत त्या पुणे जिल्ह्यामध्ये, तर अशा जिल्ह्यांमध्ये जर आपल्याला बसायचं असेल तर अभ्यास करावा लागेल.
आता वेळ नाहीये, पण जुन्या 2022च्या भरतीमध्ये जे काही मेरिट लागलेलं आहे, तर त्या दृष्टिकोनातूनही थोडंसं अभ्यास करा. कारण मला असं वाटतं रायगडमध्ये 103चं मेरिट लागलं होतं. 103चं मेरिट. म्हणजे 70% जागा भरून 103चं मेरिट लागलं होतं. पुढे 10, 20, 30% जागा आल्या, तर मग आपलं मेरिट किती असायला हवं. तर या दृष्टिकोनातून सर्वांनी तयारी करा आणि अभ्यास करा. मेरिट हाय जाणार आहे. मेरिट हाय जाईल, पण तरी आपल्याला अभ्यास करायचा आहे, आपली जागा फिक्स करायची आहे. किती मेरिट हाय जाऊ, आपला सराव, आपले प्रयत्न हे 100% आपण द्यायचे आहे. तर एकंदरीत आजचा हा जो व्हिडिओ होता, तो अतिशय सखोल अशी चर्चा झालेली आहे. म्हणजे एकंदरीत सरांना आलेले अनुभव आणि मला आलेले अनुभव हे तुमच्यापर्यंत आम्ही शेअर केले. तर या ठिकाणी आपल्या या सेशनला उपशिक्षक हेमंत मगन पाटील सर या ठिकाणी आले. त्यांचं मी सर्व प्रेक्षकांच्या वतीने या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो. आणि पाटील सर असतील, माझं असेल, तर काही मार्गदर्शन हवं असेल तर आम्ही जरूर देऊ. आता हा व्हिडिओ आपण थांबवतोय. जोहार, जो जय हिंद. Audio Jungle.